श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आवश्यकतासाठी खूप काही धडपड करत आहेस। ते सर्व काही तुला योग्य वेळेवर दिला जाईल। माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे। तुला जे हवे आहे ते तू पुढे चालत राहा, तुला तुझ्या मार्गात प्राप्त होणार आहे। माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे। जेव्हा तुम्ही पावले टाकाल, आपल्या मार्गात कर्म करत पुढे जाल, तेव्हा एक एक करून मी तुम्हाला ते आशीर्वाद आणि ते चमत्कार प्राप्त करून देणार आहे। त्यासाठी तुम्ही सज्ज असावे। तुमच्या मनातले प्रत्येक प्रश्न मी जाणतो, त्या इच्छा देखील जाणतो, पण प्रत्येक इच्छाची योग्य वेळ आल्यावर तुम्हाला ते प्राप्त होते बाळा। त्यासाठी संयम ठेव। जर तुला काही नाराजगी वाटत असेल तर ते सगळं काही माझ्या चरणावर सोपवून निश्चित हो, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू संयमाने धैर्याने पुढे जावे असा मी तुला आग्रह करतो बाळा। जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी योग्य दिशेने येत असते तेव्हा तुम्हालाही संयम ठेवणे आवश्यक आहे। देव म्हणतात, जर तुमच्याकडे संयम आहे, धैर्य आहे, ती विवेकबुद्धी आहे, तर तुला या उभ्या जगात कोणीही फसवणूक करणार नाही बाळा। मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहे। ते घेण्यासाठी सज्ज हो। पुढील काही दिवसात तुमच्यासाठी अशा काही संधी मी देऊ इच्छितो, ज्या तुमच्यासाठी पुढील जीवनासाठी उत्कृष्ट कार्य ठरणार आहे। देव म्हणतात, मी तुझी बाजू राखत आहे। जेव्हा कोणी तुझ्या विरोधात कार्य करतंय, तुम्हाला खूप काही नाराज करू इच्छिते, त्या क्षणाला देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा, कारण मी तुमच्या अवतीभोवती राहून तुमचे संरक्षण करत आहे। विसरू नका, माझी शक्ती सदैव तुमच्या अवतीभोवती कार्य करत आहे। तुम्ही जेव्हा नामस्मरणाने मला आठवण करता, तेव्हा तेव्हा माझी दिव्य शक्ती वाढून तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करत आहे। देव म्हणतात, जर तू माझी मदत स्वीकार करण्यासाठी सज्ज असील तर मी तुला मदत करण्यासाठी तत्पर आहे। जर तुला मदत स्वीकारायची आहे तर होय म्हणून कमेंट कर। देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी आज इथे उपस्थित आहे। तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्न मला सांग, तुझ्या इच्छा माझ्यासमोर प्रकट कर। त्या पूर्ण करण्यासाठी जो लागणारा आशीर्वाद आहे तो मी तुला देईल। जर तू विश्वास ठेवशील तर तुझ्या कार्यांना उशीर लागणार नाही। जे आजपर्यंत घडले नाही, ज्यासाठी तू आजपर्यंत वाट पाहत आहे, ते देखील घडायला लागेल। ज्या काही कार्यात तुम्हाला अशक्य वाटत आहे, ते देखील शक्य होताना तुम्ही पाहाल। देव म्हणतात, बाळा, तुझी बाजू राखण्यासाठी तुझा देव सज्ज आहे। तुझा समर्थ तुझ्यासाठी कार्य करायला तत्पर आहे। तेव्हा तुला कुठलीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही। जो कोणी आज तुझ्या विरोधाभास करत आहे, तुझ्यावर खूप काही क्लेश करत आहे, त्यापासून तुला दूर ठेवण्याचे आणि तुला योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य माझे संदेश तुला करत आहे बाळा। माझे देवदूत तुला योग्य वेळेवर काहीतरी मार्ग दाखवून तुला त्या अडचणीतून काढून घेते बाळा। मी माझा देवदूत तुझ्याकडे पाठवले आहे, त्यांचे कार्य सुरू आहे। निश्चित राहा, घाबरू नका। या ब्रह्मांडातील ती दिव्य शक्ती आहे, ती तुम्हाला मदत करायला येत आहे। तुम्ही पुढे जाणे हेच आवश्यक आहे। देव म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव। ज्या ठिकाणी वेळेस तुला खूप काही हारले असे वाटत आहे, त्या क्षणाला देखील माझी मदत तुला होणार आहे। तू पुढे चालत राहा। प्रत्येक पावलावर तुझा स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभा असेल बाळा। जेव्हा तुला खूप काही मनात प्रश्न पडतात, त्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी तू खूप काही डगमग करत आहेस, पण आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुला सांगू इच्छितो की तुझी डगमग थांबेल। तुझे खूप काही क्लेश थांबतील, खूप काही संघर्ष येत्या काळात थांबतील, कारण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करून एक चमत्कार घडणार आहे। तुझ्या जीवनात मोठे परिवर्तन होणार आहे। त्या परिवर्तनासाठी आनंदासह तत्पर हो। आणि जर तू तत्पर असशील तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद आणि ते बदल स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे असे कमेंट करा। स्वामी म्हणतात,
बाळा, ज्यांनी कुणी तुला खूप काही काळापूर्वी हरवण्याचे ठरवले होते ते आत्ता स्वतः हरणार आहे. त्याच्या कृतीतून ते दिसून येत आहे. तेव्हा तुझे विरोधाभास करणारे, तुझ्या नकारात्मक टाकणारे आणि तुझ्या जवळून ते अधिकार काढून घेणारे आत्ता नतमस्तक होणार आहेत. जेव्हा त्याची वेळ होती तेव्हा त्यांनी ते कर्म केले आहे जे चुकीच्या दिशेने केले आहेत. आता त्यांना त्याचा पश्चाताप होत आहे. आता तुझी बाजू राखायला तुझा देव समर्थ आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यावर मी आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. संयम ठेव, धैर्य ठेव. मी तुझ्या पाठी उभा असताना तुला कोणाचाही काही त्रास होणार नाही. तुझ्या प्रगतीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यात अधिक प्रयत्न करण्याची तुझी तयारी दाखव, ते मी पाहीन आणि तुझ्यासाठी मोठे यश धाडील. खूप काही विचार करण्यात वेळ घालवू नका. तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते विचारपूर्वक घेऊन आणि स्वामीवर विश्वास ठेवून निर्णय घ्या, कारण स्वामी तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गाने वळू देणार नाही. तुमचा स्वामी शक्तीवर आणि देवी शक्तीवर विश्वास आहे तर या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना ज्यांना आवश्यक आहे त्यांना या संदेशाला शेअर करा. आणि तुम्ही जर या व्हिडिओवर संदेशावर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे स्वामीचे दिव्य आणि मोटिवेशनल संदेश ऐकण्यासाठी तुम्ही जर सज्ज असाल तर स्वामी शक्ती प्रत्येक क्षणाला या दिव्य सृष्टीत कार्य करत आहे. ते दिव्य सृष्टी तुमच्या मनावर देखील सकारात्मक परिणाम करेल. तुम्ही जर चुकीच्या मार्गाने जात आहात तर देव तुम्हाला योग्य वेळेवर मार्गदर्शन करून चुकीच्या मार्गाने जाताना थांबवतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊन पुढील मार्गावर लावतील. देवाच्या या संदेशावर तुमचा विश्वास असेल तर या संदेशाला पवित्र मानून देवी आणि पवित्र ऊर्जा स्वीकार करा. या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही जे काही ऐकत आहात ते सर्व काही सकारात्मक विचार स्वामी तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोचवत आहेत. ज्याची या संदेशावर श्रद्धा आहे, विश्वास आहे त्यांनी, होय स्वामी, मी विश्वास ठेवतो आणि माझ्यासाठी ते कार्य होणार आहे यावर देखील विश्वास ठेवतो, अशी कमेंट करायला विसरू नका. देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे. देवाचे कार्य तुमचे कल्याण करणारे ठरणार आहे. जर तुम्हीही स्वामीचे अनुभव केले असतील, ज्या क्षणाला तुम्ही हरले आहात, त्या क्षणाला तुम्ही अडचणीत आहात, त्या क्षणाला अगदी शेवटच्या क्षणाला देखील स्वामींनी तुम्हाला तारले असेल, स्वामींनी तुम्हाला हात देऊन त्या अडचणीतून बाहेर काढले असेल तर कमेंटमध्ये माझा देव महान आहे, माझ्या देवाचे कार्य महान आहे, अशक्यही शक्य करणारे माझे स्वामी आहेत, अशी कमेंट करायला विसरू नका. होय, मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट करा. तुम्ही स्वामीचे दिव्य आणि भाग्यशाली बाळ आहात. जे या क्षणाला स्वामी संदेश ऐकत आहेत त्याचे भाग्य उदय होण्याचा कार्य जवळच आहे. स्वामी त्यांना या संदेशाच्या मार्फत सांगू इच्छितात की तू सर्व केलेले कर्म मी पाहत आहे. त्या तुझ्यासाठी भाग्य उद्याची संधी येत आहे. जो कोणी कार्यरत आहे त्यासाठी ते धनाचे फळ येत आहे. तुम्हाला एक आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे. ज्यांनी कोणी ते प्रयत्न केले आहे त्यांना ते आत्ता लवकरच प्राप्त होणार आहे. त्याची खूप काही आनंदाची वेळ येत आहे. त्याच्या जीवनातील सकारात्मक वेळ सुरू होत आहे. ज्याची कमतरता आजपर्यंत तुम्हाला भासत होती, आता इथून पुढे स्वामीच्या कृपेने तुम्हाला या आर्थिक चमत्कारामुळे खूप काही समस्यांना समोर जाण्यापासून वाचले जाणार आहे. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है, या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे. तुझ्याकडे जो आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे त्यामुळे तुला आता जीवनात खूप काही संकटाचा सामना करावा लागणार नाही. खूप काही अडचणी सहजरित्या पार करून तो तुझ्या कार्यात पुढे जाऊ शकशील. इतके तुला धन प्राप्त होईल, कारण तू माझी सेवा देखील करत आहेस, तू नामस्मरण देखील करत आहेस. जो कोणी माझ्याकडे आरोग्याच्या समस्या घेऊन आले आहेत
त्या माझ्या प्रिय बाळांना मी आज सांगू इच्छितो की त्याचे आरोग्य उत्तम होताना तू अनुभव करणार आहेत. त्याचा स्वास्थ्य उत्तम होण्यासाठी त्यांनी नाम जप करावा. नाम जपामुळे तुमची आत्मशक्ती वाढते. तुमच्यातील रोग नष्ट करणारे ती शक्ती, प्राणशक्ती तुमच्यात अधिक संचारते. त्यामुळे तुमचे रोग बरे होतात. तुम्ही अधिक स्फूर्तिवान होता. बाळा, मी तुम्हाला अधिक कार्य करताना पाहू इच्छितो. तुम्ही जी प्रगती साध्य करू पाहता त्यासाठी तुम्हाला मी आरोग्याचा आशीर्वाद प्रदान करतो. इथून पुढे तुम्ही तुमच्या जीवनात आरोग्यदायी जीवन जगाल. नाम जप जेव्हा तुम्ही करता तेव्हा मी तुमचा सर्व काही योग्य छेप वाहत आहे हे ध्यानी धरा. मी तुमच्या आसपास राहून तुमची प्रगती साध्य करेल. तुमच्याही देवी शक्तीवर आणि स्वामी शक्तीवर, चमत्कारावर विश्वास असेल तर तुमचाही आयुष्यात ते घडतील आणि देव तुम्हाला अनुभव देतील. जर तुम्हाला ते अनुभव करायचे असतील तर होय स्वामी, मला ते अनुभव करायचे आहे असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुमच्यासाठी खूप काही काळापर्यंत तुमचे आरोग्य उत्तम ठेवो. तुम्हाला त्या संधी प्राप्त हो ज्यामुळे तुमचे जीवन अधिक सहज आणि पुढे जाऊ शकेल. यासाठी स्वामी देव तुम्हाला मदत देऊन तुम्ही जे काही स्वामीची सेवा करत आहात स्वामी देव ती नक्की स्वीकार करतील. तुम्ही स्वामीचा श्री स्वामी समर्थ जप करावा. स्वामीचे ध्यान करावे. स्वामीचे चिंतन करावे. देवावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या चांगल्यासाठी घडत आहे यावर विश्वास ठेवा. देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. स्वामीचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. स्वामीचा हा देवी आशीर्वाद रूपी संदेश जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला ऐकत आहे स्वामी देव त्याच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे. तो त्यांनी स्वीकार करावा. स्वामी देव त्याच्या सर्व काही मनोकामना इच्छा पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. त्याच्या मुलाबाळांना योग्य ते मार्ग दाखवून त्याचे शिक्षण उत्तम होवो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.